तुमच्या वाणीत जरा जयेश भोसले बद्दल दोन शब्द झालेच पाहिजेत. जयेश भोसले ज्या वेळेला बोलतात की आम्ही रजा घेऊ, तेव्हा आम्ही स्वतः दहावी मित्रमंडळाचे जे सदस्य आहोत हेही भावनिक होतो की त्यांचा सहवासात आम्हालाही खूप बरं वाटतं आणि त्यांचं प्रेम आम्हाला मिळतं, आमचं प्रेम त्यांना मिळतं. असंच त्यांनी आम्हाला सहकार्य करत राहावं. जे एक दिवसाचं त्यांचा जो कालावधी होता या स्पर्धेसाठी आणि त्या स्पर्धेसाठी शिवजयंती निमित्तानं ते आवर्जून आमच्या वाक्याला मान देऊन उपस्थित राहिले आणि त्याच्यानंतरही एक दिवस रविवारचा स्पेशल संकेत देशमुख असोसिएशनचे अध्यक्ष तसेच कर्ता कविता आमचे तुषारजी शिंदे साहेब यांच्या वाक्याला मान देऊन ते थांबले आणि ही स्पर्धा अतिशय रोमहर्ष आणि आपल्या मराठी समालोचन मध्ये अगदी प्रेक्षकांची रसिक प्रेक्षकाच्या आमच्या मंडळाची सुद्धा देखील त्यांनी चांगली सेवा केली आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवला, या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल त्यांचे मंडळातर्फे आम्ही आभार व्यक्त करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जयजी भोसले साहेब. धन्यवाद, खूप खूप आभार जयजी भोसले यांचा आवाज गेले 2 दिवस आपण ऐकतोय आणि खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामधील ज्यांना आवर्जून ऐकावं आणि किंबहुना टेनिस क्रिकेटचेच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये चालू असणाऱ्या घडामोडी, इतिहासात घडलेल्या घडामोडी या सगळ्यांची छानपणे सुसंगतपणे माहिती ज्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळते, ज्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते असे जयजी भोसले. आपण रोहा नगरीत आलात. रोहेकरांना एक वेगळा आवाज गेली काही वर्ष सातत्याने आपल्या माध्यमातून ऐकायला मिळतोय आणि अनुभवायला मिळतोय. किंबहुना क्रिकेटच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडते. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. आपले समालोचक मित्र या नात्याने आपल्या समवेत या वर्षी म्हणजे आता आपण पहिल्यांदाच दोघांनी स्टेज शेअर केला, त्याबद्दल सुद्धा मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण मला आमचा 2-4 दिवसांपूर्वी जयजी भोसले आणि आमचा एक इंटरव्ह्यू झाला एका ठिकाणी, एका चॅनलसाठी. तुमच्या पुढे तो नक्कीच येईल. तर त्याच्यामध्ये सुद्धा जयजी भोसलेंनी फार सुंदर वाक्य बोलले की त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही आजपर्यंत केलेली सर्वात मोठी टुर्नामेंट कोणती किंवा कोणती स्पर्धा आजपर्यंत मोठी आहे जी ज्याच्यामध्ये तुम्ही समालोचन केलं. या चेंडू नंतर बोलू. तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं की अशी कोणतीही स्पर्धा मी मोठी किंवा छोटी समजत नाही. ज्या स्पर्धेत मी समालोचन करतो ती माझ्यासाठी सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे असं मी मानतो. मला वाटतं खऱ्या अर्थानं हे अतिशय समर्पक आणि त्याच वेळेला प्रत्येक स्पर्धेचा आयोजक, तेथील खेळाडू, प्रेक्षक वर्ग यांना दिलेली ती एक मोठी आणि मानवंदना ठरते. त्यामुळे जयजी भोसले आपल्या या वाक्याचं अनुकरण याच्या पुढच्या काळामध्ये अनेक समालोचकांकडून हो ही अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाहीये. वळतोय मी संदीप जगे घेऊन चलतो आपल्याला मैदानाकडे, ज्या ठिकाणी सनी 11 वर्ष संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. राजू केरकर माझ्या समवेत इथे उपस्थित झालेत. सनी 11 वर्ष संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. वायसीसी पिंगळसही संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय आणि पहिल्या षटकामध्ये राजासाठी फुलटॉस चेंडू जरूर, परंतु राजाने ओळखला बरोबर. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता. अशा वेळेला खाली जागांमध्ये कशा पद्धतीने त्या भरून काढायचं, म्हणजे आपल्याला लहानपणापासून एक प्रश्न होता की रिकाम्या जागा भरा. राजा अशा प्रकारचा फलंदाज आहे, तो बरोबर फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला खेळवत असतो आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मनाशी सुद्धा खेळत असतो. धाव फलकावरती 2 धावा लागल्या. 4 चेंडूंचा सामना केलाय. श्रवण माळी गोलंदाजीसाठी आहे. श्रवणकडे उपयुक्त गोलंदाज म्हणून आजवर पाहिलं गेलंय. रोहा असोसिएशन मध्ये त्याने ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे की श्रवणची गोलंदाजी म्हणजे त्याच्याकडे उत्तम लेग ब्रेक आहे. त्याच वेळेला यॉर्कर लाईन गोलंदाजी श्रवण करू शकतो. काही अंशी स्लोअर वन सुद्धा टाकू शकतो. उंचपुरा गोलंदाज असल्याने खांद्यांचा वापर करणं, शोल्डर यूज द शोल्डर असं नेहमी म्हटलं जातं गोलंदाजांच्या बाबत. आणि श्रवण माळीने ते गेले काही वर्ष सातत्याने या गोष्टी आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केल्यात आणि चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड असं म्हटलं जातं. आणि त्याच गोष्टीला अनुसरून या बदलामधचा एक महत्वाचा भाग श्रवण माळी सुद्धा झालाय. त्यामुळे या पहिल्या षटकात त्याने अद्यापर्यंत पॉवर प्लेचं एकच षटक असणार आहे आणि या षटकात अद्यापर्यंत त्याने 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा गडी तंबूत परतलाय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मैदानावरती पाहतोय ती म्हणजेच की ओमकार आणि राजा ही जोडी मैदानामध्ये आहे. या जोडीला वायसीसी पिंगळसही संघाला पुढे पोहोचवायचा आहे. अर्थात हा सामना एका वेगळ्या नजरेतून सुद्धा आपण पाहू शकतो. राजू केरकरचा यांचा संघ विरुद्ध आपल्या
तानाजी देशमुख आणि त्याच वेळेला संकेत देशमुख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे मैत्री परिवारामध्ये एक अर्थातच ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात ही क्रिकेटच्या मैदानावरच्या अशा प्रकारच्या गमती जमती बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळत असतात. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्टॅटिस्टिशियन लवेश जी मला कळवतात की धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 4 धावा झाल्यात. एक मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थातच बंटी पाटील 7 बॉल 24 धावा आणि 1 ओव्हर 1 विकेट 6 रन मध्ये 1 विकेट घेतली आणि 7 चेंडूत 24 धावा केलाय. या सामन्यातील जबरदस्त मॅच फिरवली. अर्थात 2 अमित भाऊ पण खुश झाले. तर नक्कीच वैयक्तिक 1200 रुपयेचा मानकरी सुद्धा ठरतोय. तसाच संदेश ठरतो 800 रुपयाचा मानकरी आणि अविनाश सुद्धा ठरतो 800 रुपयाचा मानकरी. तर या दोघांनी सुद्धा सोबत यायचं आहे. मी नितीन साळुंकेला विनंती करेन की या. नितीन साळुंके नवीन गोलंदाज यश पाटील मागच्या सामन्यातील सामनावीर म्हणून ज्याला गौरविण्यात आलं होतं तो यश पाटील. यश आज विजयश्री संपादन करून देणार का पाहायचं आहे की विजयश्री नावाच्या सुंदरीला त्याला प्रतिस्पर्धी संघासाठी अर्थात बहाल करायचं नाहीये. नाहीतर अदरवाईज त्याला या वेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर उभं केलेलं हे आव्हान खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवतोय. आधी सिद्ध आणि मग प्रसिद्ध हा 100% नारा यश पाटील येथे यशस्वी करून दाखवतोय. प्रमोद देशमुख यांना सुद्धा आमंत्रित करीन आणि सागर जंगम सुद्धा आहेत. नक्कीच या सामन्यातील जबरदस्त खेळीसाठी योगदान देणारा बंटी पाटील ठरला निवीचा तारणहार. हारलेली मॅच जिंकून दिली. 2 अमितचे घसे सुकले होते. अर्थात भाऊंच्या घाशांना कोरड लागली होती. पण कोरड त्या घाशांची ओली केली ती बंटी पाटीलने. नक्कीच मी बंटी पाटीलला आमंत्रित करतोय. नक्कीच सागर जंगम आणि नक्कीच प्रमोदजी देशमुख आपल्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅच देतील. What a timing, what a shot, what a fantastic performance by Raja once again. हे वैयक्तिक बक्षीस सुद्धा द्यायचं. अर्थातच बंटी पाटील तुला 1200 रुपये आहेत. 800 रुपये आहेत ते नक्कीच तुमचे साथीदार आहेत अविनाश आणि नक्कीच संदेश याला द्यायचे. नक्कीच नादिर 1600 रुपयाचा मानकरी ठरतोय आणि विशाल लाड ठरतोय 500 रुपयाचा मानकरी. आपले सुद्धा नेताजी यांनी लावलेलं बक्षीस सुद्धा घेऊन जायचं आहे. धन्यवाद तुषारजी शिंदे. काही गोष्टी वारंवार बघाव्या. मग त्या वारंवार मध्ये अर्थात एखादा बॉलिवूडचा चित्रपट असेल, एखाद्या खेळलेल्या खेळाडूने स्ट्रोक असेल आणि त्या स्ट्रोक मध्ये समाविष्ट असेल राजा पाटीलने मगाशी राजाने खेळलेला मगाचा फटका असेल. कारण राजाने ज्या पद्धतीचं टायमिंग दाखवलं, ज्या पद्धतीचा अर्थातच मैदानामध्ये फुटवर्क दाखवलं, या सगळ्या पोझिशन फार इम्पॉर्टंट ठरतात. जिथे गोलंदाज आपण पाहतोय यश पाटील गोलंदाजी करतोय. आज त्याला माहिती आहे की त्याच्याकडे असणारा खोलवर टप्पा, बॉडी ऍक्शन, मनगटाची पोझिशन वगैरे सगळं काही यात जमून येतंय आणि या यशच्या गोलंदाजीवरती सुद्धा धावा बनवू शकतात. नेहमी क्रिकेटमध्ये एक फार सुंदर अर्थातच एक प्रोव्हर्ब्स आहे की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. आणि हेच मैदानावरती यशस्वी करून दाखवलं राजाने. पण त्यानंतर मात्र यश यशस्वी होताना पाहायला मिळतोय. केवळ एका धावेवरती समाधान मानायला लावतोय. पहिल्या षटकात जिथे कमी धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात अधिक धावा येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. अर्थात 10 धावा अद्यापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. वर्षे संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं की सनी 11 वर्षे संघाची गोलंदाजी. आमच्याकडे 4 चांगले गोलंदाज आहेत आणि जेव्हा 4 चांगले गोलंदाज आपल्या संघामध्ये आहेत ना तेव्हा डरने की क्या बात है असं नेहमी म्हटलं जातं. म्हणजे यासिनजी नेहमी म्हणत असतात की अगर ऊपर वाला साथ है तो डरने की क्या बात है. मी त्याला थोडंसं मॉडिफाय करेन की जर तुमच्या संघामध्ये 4 गोलंदाज आहेत तर त्या डरने की क्या बात है असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि यश पाटील त्या पद्धतीने जशास तशा स्वरूपाचं एक उत्तर देतोय. जिथे धाव फलकावरती आता 10 धावा आल्यात आणि 2 गडी
बाद होऊन परतले पावलांमध्ये पुढे सरसावून पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. राजाने ओळखले की हा चेंडू आपण फुल टॉस बनवून खेळून काढू शकतो, पण धावांचं जे ताळमेळ आणि तारतम्य राखणं फार आवश्यक असतं क्रिकेटमध्ये. म्हणजे क्रिकेटमध्ये जसं सिंगलला महत्व आहे, सिंगलचं कन्व्हर्जन आपण डबल ट्रिपल मध्ये करतोय का त्याला महत्व आहे, किंवा जसं मगाशी मी म्हणालो की रिकाम्या जागा भरून काढणं, जिथे खेळाडू नाहीये अशा क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढणं, निर्मनुष्य परिसरामध्ये ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याच वेळेला चौकार षटकार लिलया वसूल करणं, या सगळ्या गोष्टी आज जमून आणायच्या आहेत. सो प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन मध्ये या वेळेला पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय. हा चेंडू मात्र वेस्ट हाईट पेक्षाही अधिक उंच असल्या कारणाने आहे की ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. पायाच्या पंचांचा निर्णय काय येतोय, नो बॉल तर जरूर आहे आणि वेस्ट हाईटचा नो बॉल आहे असं पंचांनी कळवलंय. त्याच्यामुळे ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशांत आपण म्हणतो की बीमर अशा प्रकारची गोलंदाजी, तो पहिला बीमर या ठिकाणी आलाय आणि त्याच्यामुळे दुसरा बीमर जर आला तर अर्थातच गोलंदाजी करताना पाहायला मिळणार नाहीये. धावफलकावरती एकूण 3 धावांची भर पडले. फ्री हिट असणार आहे आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती या वेळेला फ्री हिटचा पायाचा कितपत लाभ उठवतोय. चेंडू जरूर हवेत आहे. एक धाव तर नक्की मिळणार आहे. या झेलला काही अर्थ नाहीये हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. एकेरी धावांना धावसंख्येत बदल पडतोय. यश पाटीलचं हे षटक अर्थातच या ठिकाणी संपतोय आणि दोन षटकांचा खेळ संपलाय. आमचे दोन्ही गुणलेखक थोडस स्कोरच्या सोबत टॅली करतायत, तर त्यानंतर आपण तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचू. पंच इशारा करतायत काही पाणी घेऊन जा, खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडूंचा खेळ तर संपलाय. या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली किती धावा धाव फलकावरती असतील, म्हणजे सनी 11 वर्षे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पण आज कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेट कॅमेरामॅन जरा इथे घ्यायचंय. अष्टमी संघासाठी जे वैयक्तिक बक्षीस आलं होतं ते अर्थातच नारायण मोरे आणि उद्देश पोंगडे याच्या हस्ते सुपूर्द केले जातंय. जबरदस्त खेळी केली होती. नादिरने एकाकी झुंज दिली. जबरदस्त 3 षटकार खेचले, पण मात्र आपल्या संघाला विजय देऊ शकले नाहीत. अर्थात तो बंटी पाटीलचं वादळ हे दर्या किनार नक्कीच धडकलं. चांगला खेळ केलास. सागरची थोडी साथ लाभली असती तर अजून 10-15 धावा आल्या असत्या, तर मस्त आस्था आणि नसत्या यामध्ये भरपूर फरक आहे. मैदानात चांगला प्रयत्न दर्या किनारा अष्टमीकडून केले, तर राजेश कांबळे यांनी वर्षे संघासाठी एक जबरदस्त अशी पर्वणी दिली. आज आपण ज्याला प्रथम वंदन करतो ते अर्थातच गणराया आणि आज संकष्टी. जर सनी 11 वर्षे संघ या आजच्या दिवसात बक्षीस पात्र झाला तर वर्षे गावात साखर चौथीचा गणपती राजेश कांबळे स्वतःच्या खर्चाने आणणार आहेत. तर ही एक घोषणा झालेली आहे. आज संकष्टी आहे. आज गणपती रायासाठी जबरदस्त असं साकडं घातलंय. मात्र हे साकडं कितीपर्यंत सत्यात उतरते हे सुद्धा पाहण्याचं गरजेचं आहे. आणि नक्कीच पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया. अलिबागचा बुलंद आवाज, RDCA बँकेचे जबरदस्त असे जनरल मॅनेजर संदीपजी जगे या समालोचन क्षेत्रामध्ये तुम्हाला जबरदस्त असा आदर्श मानतात. अर्थात प्रशांतजी जंगम असतील ते तुम्हाला आदर्श मानतात, गुरु मानतात आणि आज गुरुची नक्कीच भेट घेणार. ओव्हर टू संदीपजी जगे. धन्यवाद तुषारजी शिंदे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आपण वळतोय, ज्या ठिकाणी गोलंदाजीला नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलाय अल्पेशची गोलंदाजी मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिली तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय योग्य टप्प्यावरती किंवा अचूकता या सगळ्याचं संमिश्र अशा स्वरूपाचं यश होतं, जे यश पाटीलच्या खात्यामध्ये सुद्धा आपल्याला नोंदवताना पाहायला मिळालं. पण प्रामुख्याने प्रशांत जर आज पाहिलं ना तर हा एक मिनिट प्लीज
श्रेया स्पोर्ट्स हे नाव आपण ऐकतो आणि हा एक जबरदस्त असा क्रिकेटचा कबड्डीचा जबरदस्त असा दिवाना आहे. तो म्हणतो वर्षे संघ क्वालिफाय झाला का तर वर्षे संघाला जर्सी देणार आहे मी. अर्थात त्याच्या नावाची आपण सिंबल पाहतो, या दहावी चषका सुद्धा पाहतोय. आणि मैदानात ठोकला अप्रतिम असा षटकार, जबरदस्त असा षटकार आलाय गुड्ड्याच्या बॅटीतून. आता मात्र देशमुख जागे झालेत, मैदानात धुवाधार फलंदाजी करतील. प्रमोदजी देशमुख सुद्धा आपला खिशामध्ये हात घालतील, संकेतजी देशमुख सुद्धा खिशात हात घालतील, ईश्वरी प्रशांत देशमुख सुद्धा जागी होईल, जी के देशमुख जागी होईल आणि तरच मैदानात धावांचा रतीब वाढेल. भरतराजे देशमुख सुद्धा फोन करतील. तर यांच्या फोन शिवाय या सामन्याला मजा येणार नाहीये, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला वारंवार हरत असतो. ही संधी आहे, ही नामी संधी आहे दहावी चषकात वर्षे संघाला नामहरण करण्याची. अल्पेश की राईट मोड तो विकेट. याही वेळेला फुलातून जबरदस्त बेधडक बेधक्का घे छक्का. व्हॉट अ शॉट. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. सनी 11 वर्षे संघ विरुद्ध वायसीसी पिंगळसे यांच्यामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये एक गोष्ट मात्र प्रशांत नक्की आवर्जून बोलावी लागेल की सनी 11 वर्षे संघाच्या कॅप्टनने म्हटलं होतं की आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे, म्हणजे चणे दाणे फुटाणे यांच्या पलीकडे जाऊन आम्ही ड्रायफ्रुट्स असणारी क्षमता असणारी, म्हणजे बदाम आहे, अंजीर आहे अँड ऑल अबाउट दॅट. सो या ड्रायफ्रूट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाचा. मयशचा असेल, त्याच्या अगोदर ती गोलंदाजी श्रवणची असेल, किंवा आता त्याच्यानंतर गोलंदाजीला आलेला तिसऱ्या षटकामध्ये थोड्या अंशी का होईना अल्पेश कीर असेल, 2 षटकार जरूर लगावले गेले, परंतु कमबॅक करणं ही खऱ्या अर्थानं खासियत असतं. टेनिस क्रिकेट असो किंवा त्याच वेळेचं लेदर क्रिकेट, तुम्ही मैदानामध्ये कशा पद्धतीने तुमचं यश परावर्तित करताना ते फार महत्वाचं. 3 षटकं संपली, 30 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद, 3-3-3 असंच या वेळेला कॉम्बिनेशन मैदानात पाहायला मिळतंय. जेव्हा शेवटच्या षटकात गोलंदाजीला येतोय विजय, नाम तो सुना होगा, एक विजय दीनानाथ चव्हाण, आणि यावेळेचा हा विजय नागवेकर मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. ज्या गोलंदाज या वेळेला मात्र आणखीन एक धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत होतोय. पिंगळसई संघाला आणखीन एक हादरा.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. वायसीसी पिंगळसई संघ नक्की किती धावांपर्यंत मजल मारणार हा महत्वाचा प्रश्न. अर्थात हा आकडा कोणता असावा, 40, 45, 50 हे सगळं जे काही ठरवणार आहे ना तो अर्थातच मैदानामध्ये सचिन देशमुख आणि सौरभ देशमुख ही जोडी मैदानामध्ये ठरवणार आहे. कारण येणारे 5 चेंडू आहेत आणि फुलटॉस. या वेळेला घणाघाती प्रहार. चेंडू जबरदस्तपणे फटकावून दिला. सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. काही वेळेला काही खेळाडूंना विचारावं वाटतं मला की तुमचा ब्रेकफास्टचा मेनू काय, तुमचा लंचचा मेनू काय. अशा पद्धतीने फटकेबाजी करत असतात ना की हा सिक्सरचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो आणि तो सीमारेषा बाहेरच जाणार. जी खेळपट्टी आतापर्यंत थंड होती ती खेळपट्टी अचानक गरम झाली. आणखीन एक मोठा फटका. मात्र हा हवेत आहे. चेंडू जरूर क्षेत्ररक्षकाच्या पर्यंत पोहोचलाय, अर्थात गोलंदाज तिथपर्यंत पोहोचला. 2 धावा मिळत आहेत. सचिनला माहिती आहे वायसीसी पिंगळसई संघासाठी ज्या धावा जमवायच्या आहेत अशा वेळेला किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है हे स्टेटमेंट याही वेळेला त्याचा प्रत्यय येतोय. धाव फलकावरती 2 धावाने धावसंख्या उंचावून पोहोचले 40 पर्यंत. जो स्थिर स्थावर होण्यासाठी आवश्यक आकडा होता तो 3 चेंडू बाकी असताना पाहायला मिळतोय. 11.43च्या सरासरीने. आणि दुसऱ्या बाजूला सचिन देशमुख त्याचं उत्तर आहे कारण त्याने 6 चेंडू खेळलेत आणि धाव फलकावरती 21 धावा फटकावल्या ज्याच्यामध्ये 3 षटकार आहेत. ही खऱ्या अर्थानं खासियत आहे. नाम में ही बहुत कुछ है. एका ठिकाणी विलियम शेक्सपियर यांनी म्हटलं होतं की नावात काय ठेवलंय, पण त्याच्या खाली मित्रांनो ते स्वतःचं नाव लिहायला विसरले नव्हते, विलियम शेक्सपियर म्हणून त्या पंक्तीला किंवा त्या उक्तीला अर्थ आहे. अशा वेळेला सचिन सुद्धा म्हणतोय की नावात बरंच काही आहे. जिथे महाराष्ट्रात आडनावात बरंच काही असतं तिथे या वेळेला नावात बरंच काही पाहायला मिळालं. मात्र आणखीन एक फलंदाज सॅक्रिफाईस करतोय सचिनसाठी. फलंदाज बाद 41 फॉर लॉस ऑफ 5th विकेट. थँक्यू. काही वेळेला ज्या वेळेला हायवे वरून आपण ट्रॅव्हल करत असतो प्रशांत त्यावेळेला एक बोर्ड कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे अतिघाई संकटात नाही. या वेळेला तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. कारण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिली धाव तर पूर्ण झालीच नव्हती आणि फलंदाज सुद्धा बाद झाला. त्याच्यामुळं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या बऱ्याच फार महत्वाच्या ठरतात. आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला टायटॅनिक जहाज बुडालं त्याच्यासाठी काही फार मोठी काही छिद्र जहाजाला पडली नव्हती, तर या छोट्या छोट्या अर्थातच छिद्रामधून टायटॅनिक सारखं जहाज सुद्धा बुडालं होतं. हा आजवरचा इतिहास आहे. त्याच्यामुळं छोटा तीर घाव करे गंभीर. What a shot! It's the shot of the day. Kadak 6 by Sachin Deshmukh. थँक्यू डीजे मास्टर. 46 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पण एका बाजूला सचिन शो सुरू आहे आणि या शो मध्ये ताकद आहे, या शो मध्ये नजाकत आहे, या शो मध्ये टायमिंग सुद्धा आहे आणि या शो मध्ये आज संपूर्णपणे मैदान व्यापून टाकण्याची क्षमता सुद्धा आहे. हे सर्व काही ज्या वेळेला मैदानावरती येतं ना तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही त्या दिवसाचे हिरो ठरत असता. वायसीसी पिंगळसई संघाला जे जे आवश्यक होतं, संकेत देशमुख, तानाजी देशमुख यांनी ठरवलं होतं की मैदानामध्ये आपल्या फलंदाज
गोलंदाजाने धावा बनवायच्या अशा वेळेला कोणीतरी ती जबाबदारी स्वीकारणं आवश्यक असतं आणि रिस्पॉन्सिबिलिटी कम्स विथ द कॉन्फिडन्स असं जेव्हा मैदानावरती कॉम्बिनेशन जमतं ना तेव्हा खऱ्या अर्थानं सी फॉर क्रिकेट यशस्वी होतं आणि हा आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळतोय. हा ही चेंडू सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. टाळ्यांचा कडकडाट सगळं काही सांगून जातोय. 9 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी आणि तब्बल 52 धावा धावफलकावरती लागल्यात. एका क्षणाला जिथे पहिल्या षटकात केवळ 4 धावा आल्या होत्या, वायसीसी पिंगळसई संघ ज्याच्यासाठी ओळखला जातो तो संघ कुठेतरी दडपणाखाली आलाय, दबावाखाली आलाय की काय असं वाटत होतं. अशा वेळेला वरसे संघाच्या विरुद्ध आक्रमकता पाहायला मिळाली आणि ती अर्थातच सचिन शोच्या रूपाने. असं म्हटलं जातं की ज्या काळामध्ये सचिन तेंडुलकर मध्ये खेळायचा त्यावेळेला बरेच जणच्या बाबतीत हे खरं होतं की सचिन ज्यांचा आवडता क्रिकेटपटू त्यातील काही जण इतके असायचे की सचिन ज्या दिवशी अपयशी ठरायचा त्या दिवशी सचिन तेंडुलकर जेवायचा की नाही माहिती नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी बरेच जण जेवण सोडून द्यायचे कारण तेंडुलकर अपयशी झाला. अर्थात ही घरोघरची कहाणी असायची. आणि आज मला वाटतं की हेच सचिन देशमुखच्या बाबत सुद्धा असेल, हेच पिंगळसईच्या बाबत सुद्धा असेल. पिंगळसईने ठरवलं होतं की आज संकष्टीय साधारण उपवासच झालाय, पण रात्रीचा पण उपवास आपल्याला जर सोडायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजाला आपण या ठिकाणी साथ देऊया, त्याला थोडंसं अंशिका होईना मोटिवेशन देऊया आणि कर्तबगारी मैदानात पाहायला मिळाली. मित्रांनो, हेच तर खऱ्या अर्थानं असतं की ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती जबाबदारी पडताना त्या जबाबदारीला ओझं न समजता ती तुमची स्वतःचं कर्तव्य समजून तुम्ही ज्या पद्धतीने मैदानात याल त्याच वेळेला तुम्ही त्या दिवसाचे हिरो असू शकाल. येणारी 4 षटकांमध्ये 53 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय. सनी 11 वर्षे संघ ज्यासाठी ओळखला जातो त्या गोलंदाजाने पहिल्या 2 षटकात तर यशस्वी मारा केल्या. तिसऱ्या षटकात सुद्धा अल्पेशने गडी बाद करण्यात संधी दाखवली, पण चौथ्या षटकामध्ये विजय महागडा ठरतोय कारण या षटकात तब्बल 22 धावा खर्च झाल्या आणि पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 14, चौथ्या षटकात 22 साधारण समसंख्यांचा या ठिकाणी अर्थातच आलेख उंचावताना पाहायला मिळाला. 52 धावा आल्यात, 53 धावांची गरज आहे. पण हा पण फार महत्वाचा, तो महाभारतातला असो की रामायणातला असो की आजच्या कलियुगातला असो, या वेळेला हा पण जिंकण्यासाठी उतरलेले फलंदाज मैदानात वरसे संघासाठी कशा पद्धतीची फलंदाजी करणार. कारण सनी 11 वर्षे हे नाव अर्थातच एका वेगळ्या स्वरूपाचं नाव यासाठी आहे कारण ती खऱ्या अर्थानं सनीची असणारी आठवण आहे, वरसे संघाची असणारी खऱ्या अर्थानं बांधिलकी आहे. वरसे संघाने एक गाव एक संघ या बांधिलकीतून खऱ्या अर्थानं उभं केलेलं ते प्रेम आणि खऱ्या अर्थानं आपुलकीचं नातं आज मैदानावरती आक्रमकतेच्या स्वरूपात पाहायला मिळणार का. कारण जेव्हा जिंकतो, जेव्हा कोणताही संघ, मला खऱ्या अर्थानं वाटतं की जेव्हा हे असं तालुका असोसिएशन किंवा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो त्यावेळेला प्रशांत ज्या वेळेला आपण जिंकतो त्यावेळेला आपला गाव जिंकत असतो, ज्या वेळेला आपण हरतो त्यावेळेला आपला गाव हरत असतो, ज्या वेळेला आपल्याला विजय मिळतो त्यावेळेला तो केवळ वैयक्तिक विजय न ठरता प्रत्येक घरातील आनंदाचा क्षण ठरतो. प्रत्येक खेळाडूच्या मनातला आनंद खऱ्या अर्थानं मैदानात उतरलेला असतो. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की इथे कोण निसर्गदत्त फलंदाजी करणार की जिथे जिंकण्यासाठी 24 चेंडू 53 धावांची गरज असताना सामना कसाही झुकेल, सामना कसाही जाईल हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक आणि रोहामधील समालोचक तयार व्हावे हे जे स्वप्न माझं गेल्या काही वर्षांचं होतं त्यामध्ये एक समालोचक आमच्या समवेत या ठिकाणी रोह्यातला समालोचक स्टेज शेअर करतोय. त्याबद्दल मी खूप सारं मंडळाला धन्यवाद देतो आणि कौतुक करून त्याच्याकडे माईक सुपूर्द करतो. प्रशांत जंगम याचकडे. ओव्हर टू प्रशांत जंगम. धन्यवाद सर. तर मी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा समालोचक प्रशांत जंगम हार्दिक असं स्वागत करतोय. ज्या ठिकाणी आपण सामना अनुभवताय सनी 11 वर्षे विपक्ष असणार आहे तो वायसीसी पिंगळसई संघाने जरूर 52 धावा इथे धावफलकावर लगावल्यात आणि
धावांचं आव्हान मात्र सनी 11 वर्सेस संघासमोर दिलंय. इथे जर सर पाहिलं ना तर ज्या दिशेला आपण पाहाल त्या दिशेला मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि हे क्रिकेट दर्दी आहेत. यांच्यासाठी मी बोलू इच्छितो की तर पहिला चेंडू इथे आपण पाहिला एक 2 चेंडू लगातारचे स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. थोडस भटकतोय आपल्या लाईन अँड लेनचा मारा करण्याचा प्रयत्न होता जय देशमुखचा. ते मात्र दुसऱ्या चेंडूवर चेंडू जातोय सरळ महेशच्या डोक्यावरून 6 धावांसाठी खणखणीत षटकार येतोय. झालंय आणि त्या आयुष्यासाठी मात्र इथे तोबा गर्दी पाहायला मिळते आज या मैदानावर. याच दरम्यानचा एक अचूक टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक सचिनच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. जय देशमुख थोडासा प्रॅक्टिस मध्ये नाहीये, परंतु जो क्लास आहे ना, जो आपण नेहमीच म्हणत असतो, क्लास इज अ परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी. अशीच काहीशी गोलंदाजी जय देशमुखची पाहायला मिळते. वारंवार त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला स्वैर चेंडू सुद्धा पाहायला मिळतात. कारण 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक खूप निर्णायक षटक असतं आणि ते निर्णायक षटक मात्र कर्णधारानं जय देशमुखच्या हातामध्ये सोपवलंय. आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 9 धावा इथे धावफलकावर येतात सनी 11 वर्सेस संघाच्या. ज्या ठिकाणी फलंदाज आहेत सागर कांबळे आणि स्टीफन. याच दरम्यान पुन्हा एकदा वेगवान चेंडू की जोपर्यंत चेंडू सागरला समजला तोपर्यंत चेंडू जाऊन सरळ स्थिरावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो जय देशमुखच्या गोलंदाजीवर. ते मात्र पुन्हा एकदा इथे जय देशमुख आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आतापर्यंत जर आपण धावा पाहिल्या तर धावा आहेत त्या नाममात्र 9 धावा. ज्या ठिकाणी सागर कांबळे आणि स्टीफन ही सलामीची जोडी सनी 11 वर्सेस संघाकडून नक्कीच थोडीशी दुखापत झाली आहे जय देशमुखला. पायामध्ये थोडासा ट्विस्ट झाला मगाच्या सामन्यामध्ये आणि त्याच कारणाने जो रिदम त्याला अपेक्षित आहे तो रिदम काही जय देशमुखला मिळत नाहीये. ज्या पद्धतीची गोलंदाजी जय देशमुख कडून अपेक्षित आहे ती गोलंदाजी मात्र जय कडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जय हा एक गुणी खेळाडू आहे, एक नावाजलेला गोलंदाज रोहा ग्रामीण असोसिएशन मधला, परंतु आज थोडासा महागडा ठरतोय. 10 धावा तर आतापर्यंत दिल्यात. 3 चेंडू आणि 10 धावांचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुन्हा एकदा जय देशमुख आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक चेंडू चांगला आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचांनी कळवलं की हा स्वैर चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या एके धावेने धावफलक मात्र थोडस पुढे सरसावतंय. धावफलकावर धावा येतील त्या आतापर्यंत 11 धावा. ते जय देशमुख काय करतोय, ज्या ठिकाणी आपला संघ 53 धावांचा डिफेंड करतोय त्या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्यात आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सागर कांबळे याचा आणि डीजेला संधी मिळतीये. धन्यवाद डीजे.
तर नक्कीच संदीप सर या स्पर्धेने कित्येक खेळाडूंची स्वप्न पूर्ण केली, तर कित्येक खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्या स्पर्धेमध्ये आज माझं सुद्धा स्वप्न पूर्ण झालंय. नक्कीच गेली 4 ते 5 वर्ष संदीप सरांसोबत समालोचन करण्याची संधी मी शोधत होतो, पण काही कारणास्तव गेल्या वर्षी सुद्धा मी येऊ शकलो नाही आणि आज या दिवशी मात्र 20 फेब्रुवारी 2022 हे मात्र माझ्या नेहमी मनावर कोरलं जाईल. संदीप सरां नक्कीच एक आदर्श मी ठेवलं होतं आणि त्यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी मला तुषारदादा शिंदे असतील, संकेतदादा देशमुख असतील, बाळादादा महाबळे असतील किंवा राजूदादा केरकर असतील यांनी मला इथे संधी दिली. त्यांचं सुद्धा मी या व्यासपीठावरून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जय देशमुख इथे गोलंदाजी मार्कवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना हा सुद्धा एक निर्धाव चेंडू जयच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा इथे खेळ झालाय. 5 चेंडूनंतर जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावर आहेत. ज्या ठिकाणी वन डाऊनला बॅट्समन आणलाय तो निलेश मात्रे उर्फ देवा. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. पहिलं षटक इथे संपेल, पंचांनी कळवली पहिलं षटक इथे संपले. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा असतील ते आतापर्यंत 12 धावा. 12 धावांची सरासरी मात्र इथे ठेवली गेली आहे आणि पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक जोपर्यंत गोलंदाज घेऊन येईल तोवर एक मधुर संगीत ऐकूया. धन्यवाद डीजे. इथे मात्र जय देशमुख थोडासा दुखापतग्रस्त झालाय, मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. की संदीप सर असं म्हटलं जातं ना की पैशांची गरज भासली तर ते व्याजाने सुद्धा मिळतात, परंतु माणसांची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी कुठेही सुरू झालेली नाहीये. आणि तुषार दादाने जे माणसं कमावलीत ना, मग तुम्ही मगाशी सुद्धा म्हटलं तर पहिल्या वर्षी 7 ते 8 जणांचा हा संघ होता, नक्कीच आयोजक होते. त्यानंतर जे आयोजक आहेत ते वाढतच गेले आणि आज जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा 10व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आपण अनुभवताय, ज्या ठिकाणी YCC पिंगलचे विपक्ष असणार आहे सनी 11 वर्षे. मग असं म्हटलं तर संकेत देशमुख विपक्ष असणार आहे राजू केरकर. याच स्पर्धेचे आयोजक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर लढत देतात. महेश शिंदे येथे गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक आपण पाहिलं जय देशमुखचं. जयने मात्र 12 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट सागर कांबळेची मिळवली. त्यानंतर मात्र महेश शिंदेच्या खांद्यावर एक जबाबदारी दिली कर्णधारांना. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज महेश शिंदे. मात्र देवाने पाहिले चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मात्र या क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली आहे. भाई दिसतोय आणि भाईने मात्र इथे झेल सोडलाय. देवा या खेळाडूचा झेल कितपत महागात पडणार हे मात्र येणारा काळ सांगून जाईल. ते मात्र YCC पिंगलचे संघाच्या गोटातून खूप सारे आवाज येत आहेत. विचार केला तर मार्ग खूप मिळतील, पण कोणत्याही मार्गावर निघाल्यावर तुम्हाला पर्याय हा एकच असणार आहे, ते म्हणजे कष्ट. आणि त्या ठिकाणी निधी संघाचे खेळाडू आहेत, जी पट्टी धरलेली आहे ती कृपया करून सोडा. निधी संघ, धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलूया, ज्या ठिकाणी महेश शिंदे गोलंदाजी मार्कवर आलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलाय, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला, ज्या ठिकाणी प्रशांत वाघमारे फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र ते एक धाव वर्जित केली जाईल. या एक धावीने जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा येतील ते आतापर्यंत 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडूनंतर जर आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावर येत आहेत. आणि महेश शिंदे ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय. नक्कीच भाऊ दादा असं म्हटलं जातं की कधी कधी आपण एक गमतीची गोष्ट आहे की आपण म्हणतो की देवा माझ्या पाठीशी उभा राहा, बरोबर आहे, आणि त्यानंतर त्याच वेळेला आपण काय म्हणतो की देवाकडे पाठ करून उभं नाही राहायचं. म्हणजे या 2 गोष्टी गमतीच्या आहेत.
काय स्टंपिंग पाहायला मिळते. नक्कीच राजा जाधवला पाहिलं की दिनेश मुंगियाची आठवण होते. काय चपळता आहे त्याच्या अंगामध्ये. जोवर चेंडू त्याच्या हातामध्ये त्यावर मात्र ते स्टंपला त्याने टार्गेट केलंय. महेंद्रसिंग धोनीची 0.08 ची स्टंपिंग आठवत असेल. रेकॉर्ड ब्रेक स्टंपिंग आहे. त्याचा मात्र बरोबरी करण्याचे प्रयत्न राजा जाधवचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पण एकदा महेश शिंदे आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन तयार होतोय. पुन्हा एकदा महेश नक्कीच स्ट्राईकला असणार आहे तो स्टीफन. मात्र चेंडू मध्ये आहे. स्वतः गोलंदाज येतोय आणि फलंदाज क्रमांक इथे दुसरा बाद होईल सनी इलेव्हन वर्सेस संघाचा. डीजेला संधी मिळते. योगेश्वरी क्रिकेट क्लब पिंगळचे संघ एकमेकांसमोर हात करतायत. दोन्ही संघ मात्र इथे चारी मुंड्या चीट करण्याचा प्रयत्न आहे दोन्ही संघांचा आणि त्यामध्ये काही अंशी वायसीसी पिंगळ संघ यशस्वी ठरतोय. कारण दोन महत्वाचे गडी दुसऱ्या षटकामध्ये बाद झाले आहेत. याच वेळेला नक्कीच डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. जोवर फेक होईल तोवर मात्र ते 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत देवाकडून. या 2 धावेने धावफलक थोडस पुढे सरसावेल. धावफलकावर धावा येतात त्या जर्सी नंबर 17 जरा नक्कीच भरतराजे देशमुख प्रत्येक विकेट साठी 200 रुपये. प्रमोद देशमुखने दिलेत गुड्ड्याच्या या दिलदार खेळीसाठी दिलदार 500 रुपये. जबरदस्त खेळी केली आणि नंतर भरतराजे सुद्धा फोन आलाय की आता प्रत्येक विकेट साठी 200 रुपये. देशमुख जागे झाले की बरं वाटतं की मैदान जागा आहे. तर प्रशांत कंटिन्यू. धन्यवाद दादा. तर पुन्हा एकदा महेश शेटे आपल्या षटकातील अंतिम चेंडू. चेंडूने बॅटची कडा घेतलाय आणि सुमित थोडासा फंबल होतोय. ते काय घडतंय इथे मात्र आपण जत्रा पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये कोंबड्या पकडल्या होत्या भरत जाधवने. तसंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. परंतु इथे 2 धावा घेतल्या जातात. हीच दोन्ही संघांकडे जर पाहिलं तर असं म्हणावं असं वाटतं की कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे 4 शब्द विजयानंतर वाजलेल्या टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात. धावफलकावर धावा आहेत त्या 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या सांगतेनंतर 19 धावा इथे धावफलकावर येत आहेत आणि फाटी राखे. मग एका बाजूला आपण पाहतोय वायसीसी पिंगळसे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सनी 11 वर्सेस संघ आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोनेश्वर नेवी संघ. नक्कीच आज कोणता संघ नक्कीच कोणताही संघ गेला तरी तो रोहा ग्रामीण असोसिएशनचा संघ जाणार आहे. आज बक्षीस पात्र ठरणार आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. 12 चेंडू आणि 34 धावांची अजून देखील आवश्यकता असणार ते सनी 11 वर्सेस संघाला. की आता मात्र कोणता ट्रम्प कार्ड इथे वापरला जाणार वायसीसी पिंगळसे संघाकडून हुकुमाचा एक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र सुमित देशमुख गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 34 धावांची 17ची सरासरी ते राखावी लागेल. पुन्हा एकदा मी घेऊन चलतोय मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय संदीपजी जगे सर यांना. धन्यवाद प्रशांतजी जंगम. रोह्यातील एक उत्कृष्ट समालोचक याचा आवाज आपल्यापर्यंत होता. दहावीर चषक 2022 पर्व 10व आणि या 10व्या पर्वामध्ये अनेक नाविन्यपूर्ण आणि तितक्याच आकर्षक गोष्टी यांची सगळी जमवाजमव आपल्याला या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा अनुभवायला मिळते आणि त्या आनंदामध्ये आपण सारे जण या ठिकाणी थोडे अंशी का होईना मिक्सअप होण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही
34 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका जरूर खेळलाय निर्मनुष्य परिसरात. चेंडू येणार की क्षेत्ररक्षक येतोय जरूर, परंतु या एफर्ट्सला 100 आउट ऑफ 100 द्यायला काही हरकत नाहीये. परंतु सेम टाइम आपण पाहतोय फलंदाजाने 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. येणारे 11 चेंडू, बाकी सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. नजर असेल ती अर्थातच फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तुषार आणि नॉन स्ट्राईक एंडला निलेश म्हात्रे या दोन्ही फलंदाजांकडे. पण गोलंदाज म्हणून कर्तृत्व तर नक्कीच मैदानामध्ये सुमित देशमुखला बजवावंच लागेल. काही अंशी जर आपण पाहिलं ना तर मॅच ही साधारण प्रेत यात्रेला गेल्याप्रमाणे कधी पाहायची नसते. त्याच्यामध्ये आनंद पाहिजे, तिथे थरारकता पाहिजे, तिथे रोमहर्षकता पाहिजे आणि तिथं या पद्धतीचे फटके सुद्धा पाहिजे. नो बॉल +4 एकूण 5 धावा या वेळेला बोनस स्वरूपात मिळणार आहेत. त्या अर्थातच आवश्यक आहेत सनी 11 वर्षे संघाला. फलंदाजी करताना मैं मेरी झांसी नहीं दूंगी हा द्वेष दाखवताना पाहायला मिळतोय तो वर्षे संघ. परंतु कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा दाखवलेल्या जिगरबाज वृत्तीचं. क्रिकेटमध्ये ए फॉर ॲटिट्यूड आणि पी फॉर पॉझिटिव्हिटी या दोन्ही शब्दांना तेवढंच महत्व आहे. अर्थात हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर असेल ना, दोन्ही शब्द एकत्र केले ना, तर त्यातली गंमत आणि त्यातली रंजकता प्रचंड महत्वाची ठरते. हेच मैदानामध्ये सुमित देशमुख स्वतःला थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये कमबॅक करताना दाखवून सुद्धा देतोय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय. जेव्हा आपल्याकडून चूक झाली अशा वेळेला नो बॉल झाल्यानंतर सुद्धा तो स्वतःला सावरतोय. सावरणं फार महत्वाचं आहे. जापानीज लँग्वेज मध्ये एक ओळ आहे, ती म्हणते की नाना कोरोबी याओकी. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की इफ यू फॉल 7 टाइम यू स्टँड अप फॉर द 8 टाइम्स बिकॉज यू हॅव टू एम टू स्टँड अप वन्स अगेन. तुम्ही जर 7व्यांदा पडला असाल तर 8व्यांदा तुम्हाला उभं राहावं लागेल, कारण तुमचं आयुष्याचं एम हे उभं राहणं आहे, पडणं नाहीये. हे जापानीज लोकांची मानसिकता आजही भारतामध्ये येणार का, किंवा त्याच वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये जापानीज मध्ये असणाऱ्या कायझेन या शब्दाप्रमाणे ती बदलणार का, हे फार महत्वाचं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू यावेळेला तटवण्याचा प्रयत्न. डी पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतोय की क्षेत्ररक्षकाकडे की गोलंदाजाकडे, हे पाहणं फार औत्सुक्याचं होतं. मला असं गंमत वाटली या वेळेला की नजर चेंडूवरती ठेवावी की त्याच वेळेला तो बॉल टॉस झाला तर कदाचित थर्ड मॅनला जाईल. हे थोडंसं डबल माइंडेड सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो ना, ही डबल माइंड सिच्युएशन बऱ्याच वेळेला प्रशांतजी होत असते आपली, खास करून 12वीच्या एक्झामला, की झोपावं की रात्री अभ्यास करावा. परत रात्री जागता येत नाही म्हणून सकाळी उठून अभ्यास करायला जातो, तर सकाळी गजरच वाजत नाही, म्हणजे वाचतो तर आपल्याला ऐकायला येत नाही. हे डबल माइंड अवस्था कधी संपणारी न संपणारी असते, पण या अवस्थेतून बाहेर पडावंच लागतं. कारण धाव फलकावर 28 धावा झाल्यात. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूत 25 धावांची गरज असताना व्हॉट अ शॉट. क्या बात है. इट इज कॉल्ड कॅच ऑफ द डे अँड दिस इज ऑल अबाउट राजा. जोरदार टाळ्या. राजा, क्या बात है राजा. राजा ने बजा दिया बाजा. व्हाट अ कॅच. तुषार देशमुख यांच्याकडून या झेल डीजे मास्टर तुषार देशमुख यांच्याकडून या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि काय कॅच आहे, काय झेल टिपलेला आहे, हा वारंवार युट्यूबला आपण पाहावा, झूम करून पाहावा. एक वेळ कॅटरीना कैफचं ते म्हणतात ना ज्याला आपण कॅटवॉक मी पाहणार नाही, पण हा झेल वारंवार बघेन. आणि राजाही म्हणेल का आयुष्यातला हा अविस्मरणीय झेल आहे. मी म्हणेन की या स्पर्धेचं जेव्हा 25वं वर्ष असेल तेव्हा राजा कदाचित या मैदानात आपण क्रिकेट खेळत नसू, मीही कदाचित समालोचनामध्ये नसेल, पण आपल्या घरचे म्हणत असतील की धावीर चषकाच्या 10व्या पर्वामध्ये राजाने जो एक हाती झेल टिपला होता ना, YCC पिंगळसई संघाने सामना तिथेच जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या होत्या. 7 चेंडू येणं बाकी, 25 धावांची गरज. तुषार देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलं. आणि कौतुक करावं ते तज्जूबाई डबीर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आलं. आणि ही पारितोषिकांची खैरात तर पाहायला मिळणार. पण गोलंदाज
सुमितने सुद्धा या ठिकाणी सुटकेचा निश्वास सुद्धा टाकला, कारण त्याला माहिती होता हा फटका जर मैदानाच्या बाहेर जातोय ना प्रशांत, तर काही अंशी का होईना चित्र पालटतं, कारण तुम्हाला एक टेम्पो क्रिएट करावा लागतो. आता बघा 6 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. जर इथे तो षटकार आला असता तर नेक्स्ट बॉल चौकार षटकार येऊ शकत होता. गणित बदलतंय, 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी सुमितने आता धावा ठेवल्यात त्या 25. त्याच्यामुळे सुमितला माहिती होतं की मी जेव्हा गोलंदाजीला आलो 12 चेंडूंमध्ये साधारण 34 धावा बनवायच्या होत्या 12 चेंडूंमध्ये, आणि त्या धावा प्रतिस्पर्धी संघापासून जर रोखायच्या असतील तर तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबत गेल्या काही वर्षांमध्ये प्रामुख्याने बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटच्या मैदानावरतीच घेऊया, टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती अनेक आपल्याला क्षेत्ररक्षक असे पाहायला मिळतात की ज्यांनी सामने पलटवलेले आपल्याला पाहायला मिळाले. राजा हा अशाच प्रकारचा खेळाडू, रोह्यामधील आरे बुद्रुकचा हा खेळाडू आज पिंगळसई संघातर्फे आयकॉन म्हणून खेळतोय, आणि ज्या वेळेला पिंगळसई संघाला गरज होती अशा वेळेला तो मिडॉनला. बघा एक व्ह्यू आपण लक्षात घेतला तर ड्रीम्स क्रिकेट सुद्धा हा व्ह्यू परफेक्ट टिपला असेल त्यांनी, की त्यांना माहिती, बऱ्याच जणांना आपल्याला माहिती असतं की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला खास करून उंचपुरे क्षेत्ररक्षक ठेवले जातात. आपल्याला मुंबई इंडियन्सचा सामना माहित असेल तर त्या ठिकाणी कायरॉन पोलार्ड क्षेत्ररक्षण करत असतो, किंवा बऱ्याच वेळेला जे उंचपुरे क्षेत्ररक्षक असतात ते क्षेत्ररक्षण करत असतात. राजा उंचीने त्या ठिकाणी नक्कीच लहान आहे, पण कीर्तीने महान आहे हे त्याने परत एकदा सिद्ध करून दाखवलं. लास्ट ओव्हर ओमकार चौटे येतोय. पहिला चेंडू ओमकारने इतका स्लो टाकला, इतका धीम्या गतीने टाकला की एवढ्याला 2 श्वास घेऊन झाले असते, अशा प्रकारचा हा चेंडू होता. या वेळेला या निर्धाव चेंडूने बरंच काही सांगून ठेवलं की येणारे आता 5 चेंडू बाकी आहेत. सनी 11 वर्सेस संघ जो जिंकण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय ना मैदानात, त्यांना त्या प्रयत्नांची आता पराकाष्ठा करावी लागेल. ही प्रयत्नांची पराकाष्ठा बऱ्याच शब्दांनी जोडता येईल, पण आता ताकदीने जोडणार का तेही महत्वाचं. हा ओमकार मात्र या ठिकाणी पहिला चेंडू सावकाश टाकल्यानंतर दुसरा वेगात टाकतोय, जोरात टाकतोय. हा मुंबई क्रिकेट मधून आलेला एक दर्जेदार शब्द आहे की जबरात टाकायचा, खोलात टाकायचा, आणि इतका भन्नाट टाकायचा ना की समोरच्या फलंदाजाला समजणार सुद्धा नाहीये. आपण 23 तारखेला याच मैदानामध्ये याच खेळपट्टीचा आणखीन एक नक्षा पाहणार आहोत. याच मैदानात जेव्हा त्या प्रकारचे खेळाडू मैदानात खेळतील ना, तेव्हा त्यांच्यातली ही ताकद, अफलातून शक्ती, किंवा त्यांचं ते खऱ्या अर्थानं त्यांनी कमवलेलं नाव, हे सारं अनुभवाला मिळणार, आणि हे आज ओंकारने सुद्धा दाखवून दिलंय. सचिनचा परफॉर्मन्स गोलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढवणारा ठरला, आणि हाच कॉन्फिडन्स घेऊन जेव्हा मैदानात उभा राहिला प्रतिस्पर्धी संघ, त्या प्रतिस्पर्धी संघाला मात्र आता इथं उभं राहणं कठीण झालं जेव्हा पिंगळसई संघाने चांगली गोलंदाजी केली. वर्षे संघाच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता आता मात्र तो परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही, आणि याच कारणास्तव आपण पाहतोय की वर्षे संघ या सामन्यामध्ये काही अंशी का होईना बॅकफूट वरती पाहायला मिळतोय, पण त्याचं संपूर्णपणे श्रेय जाते ते पिंगळसई संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या छोट्या छोट्या कॉन्ट्रीब्युशनला. किंबहुना लक्षात घ्या की क्रिकेट इज द गेम ऑफ युनिटी असं म्हटलं जातं, आणि ती युनिटी इन स्ट्रेंथ आपण नेहमी ऐकत असतो. भारताच्या संविधानात म्हटलं गेलंय, आणि त्याच वेळेला भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेत सुद्धा आपण हे वाक्य जोडतो.
मग अशा वेळेला या वाक्यानिशी मैदानातला सामना जेव्हा संपतोय तेव्हा एक महत्वाचं की युनिटी इज अ स्ट्रेंथ, आणि तीच स्ट्रेंथ पाहायला मिळाली पिंगळसई संघाची, जिथे संपूर्णपणे 11 खेळाडूंनी दिलेला उत्तम परफॉर्मन्स मैदानामध्ये विजयश्री संपादन करून दिला आणि या विजयश्रीवरती नाव नक्कीच कोरलं वायसीसी पिंगळसई संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन पिंगळसई संघ. आणि वळूया आता पुढच्या टॉसकडे, तिकडे तुषारजी शिंदे यांच्याकडे.